प्रजासत्ताक दिन भाषण 2025. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, इंग्रजांच्या तावडीतून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले. तेव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवसालाच भारतीय प्रजासत्ताक दिवस अशी संबोधले जाते. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताचे संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. 26 जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. या दिवशी भारतासाठी आपले प्राण अर्पण
करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. इतक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. जय हिंद, जय भारत.